खरं तर पृथ्वीचा खूप मोठा भूभाग हा महासागराने व्यापलेला आहे आणि या महासागरामध्ये अनेक जीव जंतू प्राणी पक्षी हे वसलेले आहेत। या महासागरांसंदर्भात इत्थंभूत माहिती देण्यासाठी पार्ले टिळक विद्यालयाने एक अनोखं प्रदर्शन भरवलेलं आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर असे विविध स्टॉल जे आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर शिक्षकांनी एकत्र येऊन बनवलेले आहेत, ज्यामध्ये समुद्री जीवांचं इथल्या जे आतमध्ये समुद्रांमध्ये असलेले वेगवेगळे पक्षी प्राणी त्याचबरोबर आतमध्ये असलेले वनस्पती यांची माहिती देणारं एक अनोखं हे प्रदर्शन आहे। आपण बघितलं तर वेगवेगळे असे स्टॉल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मुलांना या समुद्री पक्ष्यांची समुद्री प्राण्यांची समुद्राची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे। त्याचबरोबर आपण जर इथली रंगसंगती बघितली तर संपूर्णपणे या ठिकाणची वीज व्यवस्था असेल लाईट्स असेल यामुळे एक संपूर्ण फील या संपूर्ण प्रदर्शनामध्ये आपल्याला जो आहे तो समुद्राचा अनुभवायला मिळतो आहे। समुद्रांची माहितीबरोबरच इथल्या वेगवेगळे जीव आहेत प्राण्यांची माहिती देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ती या संपूर्ण प्रदर्शनामधून मांडलेले आहे आणि एकूणच एक सुंदरसं प्रदर्शन या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना पाहायला मिळत आहे। माझ्याबरोबर हेमंत सर आहेत या सगळ्या जे काही प्रदर्शन आहे त्याची माहिती देण्यासाठी। सर, खरं तर पृथ्वीचा खूप मोठा भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे, महासागराने व्यापलेला आहे आणि त्याचं एक अनोखं प्रदर्शन आपण या ठिकाणी शाळेने मांडलेलं आहे। काय ही संकल्पना होती आणि कशी अंमलात आणलेली आहे? संकल्पना अशी होती, पार्लेटेक विद्यालय असोसिएशनतर्फे दरवर्षी एका विषयावर प्रदर्शन भरवलं जातं। तर यावर्षी आमचा विषय होता महासागर। या महासागर म्हणजे त्याची व्याप्ती काय, त्याचं स्वरूप काय, काय काय अंडर वॉटर म्हणजे समुद्राखाली काय असतं, या सगळ्याचा उहापोह आम्ही या सगळ्या प्रदर्शनामध्ये घेतलेला आहे। ह्या करताना आम्ही प्रथम तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे, 70% हा भूभाग व्यापलेला आहे। पण या 70% विभागाचं जो भूभाग आहे त्याचं विभागणी करून 5 प्रमुख स्टॉलमध्ये त्याचं विभाजन केलं आहे। म्हणजे पहिली स्वरूप त्याची माहिती, दुसरं त्याचे ज्या लाटा असतात करंट म्हणतो ते करंट, तिसरं जे आहे ते सी रूट्स म्हणतो, चौथं हे जे आहे ते काय म्हणतात त्याला मरीन लाईफ बिलो द वॉटर अँड अबाव द वॉटर, आणि लास्ट जे आहे ते टुरिझम। अशा 5 विभागात आम्ही 5 शाळांमधून ते प्रदर्शन साकार केलं आणि याचा उपयोग म्हणजे मुलांना समुद्राविषयीची जास्त माहिती मिळेल, तसंच त्याचं आकर्षणही वाटेल, हे महत्त्वाचं आहे। कारण त्याच निमित्ताने आम्ही आज सकाळी जे पाहुण्यांना बोलवलं होतं ते ओशिनोग्राफीमधली सायंटिस्ट होती। ओशिनोग्राफी काय आहे आणि त्याचं स्वरूप काय असतं आणि कसं काय शिकायचं असतं वगैरे, त्याचा रिसर्च काय आहे वगैरे, ह्या सगळ्या माहिती त्यांनी अतिशय सुंदर रीतीने सांगितले। ती एक मुलांना एक वेगळी माहिती या उपक्रमातून मिळेल असं आम्हाला वाटतं। धन्यवाद सर। ज्या पद्धतीने हेमंत सरांनी माहिती दिलेली आहे, वेगवेगळे समुद्राचे पैलू, समुद्रातील जीवजंतू, त्याचबरोबर समुद्रातलं पर्यटन, समुद्रातून होणारा व्यवसाय, हे सगळं मांडण्याचा एक अनोखा या प्रदर्शनातून प्रयत्न हा विद्यालयाने केलेला आहे। आज आणि उद्या असं 2 दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे, त्यामुळे एक अनोखी वेगळी माहिती घेण्यासाठी आपण नक्कीच या प्रदर्शनाला भेट देऊ शकता। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। सर, आपलं नाव सांगा अगोदर हां, आणि कशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे, मुलांना किती फायद्याचं ठरेल? ओके 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 सर, आपलं नाव सांगा। हां, मी तुकाराम कोळी, परांजपे विद्यालय अंधेरी प्राथमिक शाळा। सर, कशा प्रकारे मुलांना या हां, आता आमच्या संस्थेच्या या संकल्पनेतून जे यावर्षी आम्ही ओशन्स हा एक मॉडेलचा हा प्रकार घेतला आहे यावेळेला। म्हणजे मुलं प्रत्येक वेळा कसे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात, तर यावेळेला जरा हटके म्हणजे प्रायमरीपासून तर सेकंडरीपर्यंत प्रत्येक मुलांना वेगळा अभ्यास करता यावा, यासाठी या उद्देशाने आम्ही हा वेगळा विषय घेतलेला आहे। आणि त्या ओशनची निर्मितीपासून तर त्या प्रत्येक ओशनमधले प्राणीसृष्टी कशी होती, जीवसृष्टी कशी निर्माण झाली, त्याबद्दलची सर्व माहिती आम्ही या 7 विभागांमध्ये विभागलेली आहे। मुलांना किती फायदा होतो? याचा फायदा मुलांना म्हणजे असं ते प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांची माहिती वाचतात त्यांना, आणि प्रोजेक्ट असतात त्यांचे, प्रकल्प असतात त्यांच्यावरती, या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो त्यांना, परीक्षेच्या दृष्टीने होतो आणि इतर जनरल नॉलेजच्या दृष्टीने पण याचा खूप फायदा होतो त्यांना मुलांना, आणि ते स्वतः निर्माण करतात आणि ते स्वतः ते अनुभवतात, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे। धन्यवाद। तुझं नाव सांग अगोदर आणि काय या प्रदर्शनातून तुला पाहायला मिळालं, काय सांगशील? तुझं नाव सांग अगोदर। माझे नाव शुभ्रा राजेंद्र झेपले।
नमस्कार मंडळी, आपल्या भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागर म्हणजे इंडियन ओशन पसरलेला आहे. हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर खारफुट्टीची वनं म्हणजे मॅनग्रोव्ह आढळतात. खारफुट्टीची वनं म्हणजे समुद्र किनाऱ्याची धूप थांबवणारी नैसर्गिक तटबंदी. हिंदी महासागरात भारतीय किनाऱ्यालगत निळं, हिरवं, तांबडं शैवाल आढळतात. यातून नैसर्गिक सौंदर्याची प्रचिती येते. या शैवालाच्या सानिध्यात सागरातील छोटे मोठे जीव जगतात. या शैवालात त्यांना अन्नही मिळतं आणि त्यांचं संरक्षणही होतं. हे छोटे जीव या शैवालात ठाण मांडून सुखमय जीवन जगतात. हिंदी महासागरात समुद्री गवत, सुंदर असं डायटम शैवाल व इतर वनस्पती आढळतात. मंडळी, हिंदी महासागराच्या तळाशी वाढणाऱ्या वनस्पतींना खाणारे जीव, त्या जीवांना खाऊन जगणारे जीव आणि त्याही जीवांना खाऊन जगणारे काही महाकाय सागरी जीव अशी वाढत जाणारी ही अन्नसाखळी, थोडक्यात जीवो जीवस्य जीवनम. धन्यवाद. काय सांगशील या प्राण्यांबद्दल, काय माहिती मिळालेली तुला या प्रदर्शनातून? तुझं नाव सांग. माझे नाव देवांग राजन गावडे. नमस्कार मंडळी, हिंदी महासागरात भारताजवळच्या खोल पाण्यात अनेक समुद्री जीव आहेत. हिंदी महासागरात शार्क हा मांसाहारी जलचर प्राणी आढळतो. शार्कला महासागरातील सर्वात धोकादायक जलचर किंवा टायगर ऑफ द सी म्हणतात. हिंदी महासागरात वेल शार्क, टायगर शार्क, व्हाईट शार्क, हॅमर-हेडेड ब्लू शार्क आढळतात. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असलेल्या डॉल्फिनचे दर्शन हिंदी महासागरात अनेकदा घडते. तारामासा किंवा स्टारफिशच्या शरीराचा एखादा भाग तुटला किंवा मोडला तर त्या जागी तो नवीन भाग निर्माण करू शकतो. मंडळी, हिंदी महासागरात स्टिंगरे, टुना, समुद्री कासव, कोरल रीफ मासे, कटलफिश, स्क्विडी असे कित्येक जलचर आढळतात. मंडळी, महासागरातील या जीवांना स्वतःच्या अस्तित्वाच्या एका कठोर सत्याला सामोरे जावे लागते. ते म्हणजे दुसऱ्याला खा नाही तर स्वतः खाल्ले जाल. ह्यालाच म्हणतात सागराचे निसर्ग चक्र किंवा सागरी अर्थव्यवस्था. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.